जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 25-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या शिक्षक भरती काही सध्या स्थिती नेमकी काय सुरू आहे? बऱ्याच ठिकाणी शिक्षक भरतीची जी काही रिक्त पदांचा आकडा जो आहे तर तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघा पाहायला मिळत आहे. तसंच सध्या कोणत्या विषयाच्या कोणत्या गटाच्या या ठिकाणी सर्वात जास्त रिक्त असलेली पदं आहे ही देखील सर्वांना माहिती करून घेण्यासंदर्भात बघा उत्सुकता आहे. कारण बरेचसे उमेदवार आहेत तर ते सध्या कोणकोणत्या विभागाच्या कोणकोणत्या आस्थापनाच्या जाहिराती सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत, त्या अनुषंगाने देखील आपण माहिती सध्या बघा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची जी काही बातमी जी आलेली आहे लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये, त्याच्यामध्ये माहूरच्या शिक्षण व्यवस्थेचे या ठिकाणी बघा महत्त्वाची माहिती देण्यात आली. त्याच्यामध्ये 124 शाळात 108 रिक्त पदे सध्या बघा या ठिकाणी एका जे काही तालुका आहे एका जिल्हा परिषदमध्ये सध्या रिक्त असलेली पदं आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्याच्यामध्ये ज्या काही अनुदानित शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये 124 जवळपास शाळांमध्ये 108 पदे जी आहे तर ती सध्या बघा रिक्त आहे. अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती जी आहे तर ती सध्या बघा समोर आलेली आहे. आता सविस्तर ह्याच्यामध्ये पुढे देण्यात आलंय की ही जी बातमी आहे तर ही माहूर संदर्भात या ठिकाणी असणार आहे. याच्यात म्हटलंय की एका बाजूला शासन शिक्षण हक्काच्या म्हणजे आरटी मोठा गाजावाजा करत असताना दुसरीकडे तालुक्यातील शैक्षणिक परिस्थिती मात्र अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आलेले आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जो काही तालुका आहे त्या तालुक्यामध्ये एकंदरीत 108 पदं जी आहे तर ती सध्या बघा रिक्त असलेली जी काही माहिती आहे तर ती सध्या समोर आलेली आहे. येत्या 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 जून पासून जे काही शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, संपूर्ण शाळा ज्या आहेत तर त्या शाळा सध्या बघा सुरू होत आहे. परंतु असे असताना तालुक्यातील 124 जिल्हा परिषद शाळांमध्ये 108 शिक्षकांची पदे ह्या ठिकाणी बघा रिक्त आहे. म्हणजे ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहे तर त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जवळपास 108 जी काही पदं आहेत तर ती सध्या बघा रिक्त असलेली माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे, अशा पद्धतीची या ठिकाणी बातमी आली आहे. त्याच्यामध्ये तालुक्यातील या ठिकाणी शिक्षकांची 368 पदे मंजूर असताना आज त्यापैकी 108 पदे रिक्त आहेत. या भीषण टंचाईमुळे अनेक शाळांमध्ये केवळ एकच शिक्षकावर सर्व वर्गाचा भार सध्या बघा सोपवण्यात आला आहे. म्हणजे अशी परिस्थिती आपल्याला काही जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी बघा पाहायला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जी काही 108 पदं इथं जर म्हटली तर एवढी पदं सध्या बघा आपल्याला जिल्हा परिषदच्या जवळपास या ठिकाणी 124 शाळांमध्ये रिक्त असलेली माहूर एका तालुक्यामध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते. अशी परिस्थिती प्रत्येक जे काही जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे या ठिकाणी पदांची जी काही संख्या आहे तर ती संख्या भरमसाठ सध्या बघा रिक्त आहे. आणि एवढी जर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जर जाहिराती आली तर प्रत्येक ज्या सध्या रिक्त असलेल्या पदांवरती त्या ठिकाणी उमेदवारांची निवड होईल. आणि जे काही शाळेमध्ये सध्या शिक्षकांची टंचाई आहे त्या ठिकाणी शाळेला शिक्षक देखील सध्या बघा उपलब्ध होईल. पुढे म्हटलेलं आहे इतकेच नव्हे तर शिक्षकांच्या अभावामुळे तालुक्यातील तब्बल 18 शाळा शून्य पटसंख्येच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहे. म्हणजे या ठिकाणी एकंदरीत 18 ज्या शाळा आहेत तर त्या ठिकाणी शून्य पटसंख्याच्या या ठिकाणी बघा जी काही उंबरठ्यावर पोहोचलेल्या आहे. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या देखील सध्या कमी होत आहे. आणि महत्त्वाचा आदिवासी बहुल आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी खर्च होणारा कोट्यावधीचा निधी केवळ प्रशासकीय आस्थापनेमुळे या ठिकाणी वाया जात असल्याचे चित्र देखील डोळ्यासमोर इथं आलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसंच जो काही महत्त्वाचा ग्रामस्थांसमोर देखील प्रश्न आहे की 15 जून पासून शाळाची जी काही घंटा वाजणार होती परंतु वर्गात शिकवण्यासाठी शिक्षक असतील का, हा प्रश्न देखील सध्या पालक ग्रामस्थांना सतावत आहे. तर हा एक महत्त्वाचा बघा प्रश्न आहे. कारण 15 जूनला शाळा सुरू या ठिकाणी होत आहे आणि त्या ठिकाणी शिक्षकच जर नसेल तर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी पाठवायचा, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न ग्रामस्थांसमोर सध्या बघा या ठिकाणी भेडसावत आहे. तर जी काही शिक्षक भरती 2025-26 सध्या बघा होणार आहे तर ती लवकरात लवकर पुढील प्रक्रिया जर सुरू झाली तर ह्याच्यामध्ये शाळेला शिक्षक त्या ठिकाणी मिळू शकतात. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं प्रशासकीय जी काही दिरंगाई असेल समायोजनासंदर्भात त्या संदर्भात देखील इथं एक स्टेटमेंट देण्यात आले. त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते म्हटलेलं आहे की खाजगी अनुदानित शाळातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त जागा भरता आल्या असता परंतु अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी उदासीनतेमुळे हे शक्य झाले नाही, अशा प्रकारचं इथे एक स्टेटमेंट सध्या बघा वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेलं आहे. तसंच न्यायालयाने 5 डिसेंबर 2025 पर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र
29 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षण आयुक्तांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. शिक्षक संघटनांनी मिळवलेल्या स्थगिती उठवण्याचा जिल्हा परिषदेने सक्षम कायदेशीर लढा देखील सध्या बघा दिला नाही, असा आरोप शिक्षण क्षेत्रातून या ठिकाणी होत होता. आणि एकंदरीत जी काही समायोजन प्रक्रिया लेट झाल्यामुळे सध्या जी काही प्रक्रिया असेल पुढील शिक्षक भरती संदर्भात ती देखील सध्या बघा लेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत शिक्षक भरतीमध्ये जो काही बदल्यांचा फटका देखील सध्या बघा या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये गत शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल्या देखील झाल्या, मात्र कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. विशेष म्हणजे दुर्गम आणि आदिवासी भागात काम करण्यास अनेक शिक्षक त्या ठिकाणी बघा टाळाटाळ देखील करत आहेत. सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळण्यासाठी होणारा जो काही खटाटोप असेल आणि प्रशासकीय जी काही भूमिका यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं एक प्रकारे नुकसान होताना आपल्याला पाहायला सध्या बघा मिळत आहे. अशाची स्टेटमेंट जे आहे तर हे लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये सध्या बघा आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्या तालुक्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर संख्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. आता तालुक्यातील शिक्षकांची जी काही पदं जी आहे त्याच्यामध्ये 368 जी पदे आहे मंजूर आणि 108 पदे जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी रिक्त आहे. म्हणजे आकडेवारी जर बघितली आपण तर बरीच मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी फक्त तालुक्यातील सध्या बघा पाहायला मिळते. तर पूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या बघा किती रिक्त असतील तर ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता. अशी जर परिस्थिती प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जर असेल तर ह्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जे काही शिक्षकांची रिक्त पदं सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि ही जर पदे सध्या पवित्र पोर्टल 2025-26च्या शिक्षक भरतीमध्ये जर आली तर ह्याच्यामध्ये बरेचसे ह्या ठिकाणी बघा शाळांना शिक्षक त्या ठिकाणी परमनंट शिक्षक सध्या मिळू शकतो आणि जो काही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत होतं तर तो प्रश्न त्या ठिकाणी मिटू शकतो. तर अशी जी काही सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी रिक्त पदांची आकडेवारी सध्या बघा समोर येत आहे. तर या ठिकाणी ग्रामस्थांनी देखील त्या संदर्भात पाठपुरावा केला पाहिजे जेणेकरून आपल्या शाळेला शिक्षक त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळावा. तर सध्या तरी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया आहे तर ती सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये मुदतवाढ संदर्भात देखील सध्या बघा या ठिकाणी जी काही अपलोड करण्याची त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया नेमकी लवकरात लवकर त्या पद्धतीने कशा पद्धतीने बघा इथं सुरू होते, कारण बऱ्याचशा आस्थापनांना अजून देखील पवित्र पोर्टलवर जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड सध्या झालेल्या नाही, त्या प्रोसेसमध्ये आहे. तर त्या लवकरात लवकर अपलोड झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल कार्यवाही असेल शिक्षक भरतीची तर ती सध्या बघा या ठिकाणी सुरू होऊ शकते. तर सध्या ह्या भरमसाठ रिक्त असलेली पदं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक आस्थापनामध्ये सध्या बघा पाहायला मिळत आहे. तर नक्कीच बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त पदं शिक्षक भरतीची जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी बघा यायला पाहिजे. त्या अनुषंगाने पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट तुम्हाला लवकरच देण्यात येईल. माहिती महत्त्वाची होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.